श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणास वंदन करून त्यांना भक्तिभावपूर्वक विनंती केली. हे सिद्धमुनी, आपला जय जयकार असो. आपण भवसागरातून तारून नेणारे आहात. आपण अज्ञानाचा अंधार नष्ट करणाऱ्या दीपज्योती समान आहात. मी अविद्यारूपी मायेच्या सागरात जणू महापुरात बुडालो होतो. तुम्ही कृपारूपी नौका होऊन माझा उद्धार केला. तुम्ही आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला, म्हणून परमार्थाची साधना करणे शक्य झाले. हे गुरुनाथा, तूच या विश्वाचा पालक आहेस. तू आम्हाला गुरुचरित्र रूपी अमृत पाजलेस, मात्र तरीही माझ्या मनाची तृप्तता होत नाही. चरित्र श्रवण करण्याची तहान भागत नाही. तू केलेल्या उपकाराची परतफेड मी वंशपरंपरेने प्रयत्न करूनही शक्य नाही. हे सिद्धमुनी, तू आम्हाला निजरूप दाखविलेस. मागील कथेमध्ये श्री गुरुनी पतिताकडून 4ही वेद म्हणवून घेतले. हा वृत्तांत ऐकून फारच आश्चर्य वाटले. हे दातारा, त्रिविक्रम भारती, या श्रेष्ठ मुनीला श्री गुरुनी ज्ञान दिले. त्यानंतर पुढे काय झाले ते सविस्तर सांगावे. नामधारकाचे बोलणे ऐकून आनंदित झालेल्या सिद्धमुनींनी शिष्यास प्रेमाने आलिंगन दिले आणि ते आश्वासन देते झाले. हे शिष्य श्रेष्ठा, तू धन्य आहेस. तुला इष्ट अशा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या असून तुझ्यावर श्रीगुरूंची पूर्ण कृपा आहे. तुझी वाणी धन्य आहे. तुला गुरुचरणांचा वेध लागला आहे. तू भवसागर पार केला आहेस याची खात्री बाळग. तुला सर्व इच्छित प्राप्त होवो. तू पुढील वृत्तांत विचारलास त्यामुळे मी आनंदित झालो आहे. श्रीगुरूंचा महिमा सर्वत्र विख्यात आहे, मात्र तो अगम्य आहे, हे देखील तितकेच खरे. एक एक महिमा सांगू पाहिल्यास कथेचा विस्तार होईल. या कारणाने मी तुला तो संक्षिप्त स्वरूपात सांगतो. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र सर्वदूर पसरती झाली. श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्तींचे मनुष्य देहधारी अवतार असून त्यांचा अपार महिमा पूर्णतः सांगणे अशक्य आहे. श्री गुरु गाणगापूर येथे वास्तव्यास असतेवेळी त्यांची कीर्ती 4ही दिशास पसरली. त्यांच्या दर्शनास लोक सर्व दिशातून येते झाले. श्री गुरूंनी मानवी देह धारण करून जे कार्य भूतलावर केले त्यांचा महिमा सांगण्या इतकी शक्ती आमच्यापाशी कुठून असणार. समस्त भक्तगण मनोभावे यात्रेस येत असत आणि श्री गुरूंच्या दर्शनानेच त्यांच्या इष्ट मनोकामना पूर्ण होत असत. दरिद्र माणसे श्रीमंत होत असत. वान स्त्रियेला पुत्रप्राप्ती होत असे. कोड व्याधीने पीडित असलेल्या माणसाचा देह सुवर्णासारखा होत असे. आंधळ्याला दृष्टी येत असे. बहिऱ्याला ऐकू येत असे आणि अपस्मारासारखे रोग श्री गुरूंच्या दर्शनाने बरे होत असत. लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सोने होते, यात नवल ते काय. त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते, यातही नवल नाही. श्री गुरूंची अशी ख्याती सर्वत्र झाली. उत्तर दिशेकडील माहूर येथे गोपीनाथ नावाचा श्रीमंत ब्राह्मण राहत असे. त्याला होणारी पुत्रसंतती लागलीच मृत्युमुखी पडत असे. या कारणाने दुःखी झालेला तो व त्याची स्त्री श्रीदत्तांची आराधना करू लागली. पुढे त्यांना आणखीन एक पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी दत्त असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपन्न होते. त्याने दत्ताला प्रेमाने वाढवले. तो घरातील एकुलता एक पुत्र असल्यामुळे त्याच्यावर आईबापाची फार माया होती. त्यांनी मुलाची मुंज त्याच्या वयाच्या 5व्या वर्षी केली आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा एक सुंदरशी मुलगी पाहून त्याचा विवाह देखील करून दिला. सून म्हणून आलेली ती मुलगी रतीसमान सुंदर होती. सासू सासऱ्यांचे तिच्यावर अतिशय प्रेम होते. ते मोठ्या प्रेमाने तिचा प्रतिपाळ करीत असत. एकाच वयाच्या त्या दोघांवर वडीलधाऱ्यांचा अतिशय लोभ होता. त्या दाम्पत्याचा तो पुत्र 16 वर्षाचा झाला. त्यांचे या दोन्ही मुलांवर इतके प्रेम होते की त्या दोघांना एक क्षणभरही ते दृष्टीआड होऊ देत नसत. असे सर्व काही प्रेमाने चालले असता एकाएकी त्या पुत्राला व्याधी जडली. अनेक औषधे दिली, मात्र त्याचा रोग बरा झाला नाही. तिचे पतीवर अतिशय प्रेम होते. त्याला अन्न जाईना म्हणून तो उपाशी राहत असे आणि पतिप्रेमामुळे ती स्वतः देखील अन्न न घेता उपाशी राहत असेल. त्याने औषध घेतले असता ही देखील औषध घेत असे. अशी 3 वर्ष झाली. त्याचा रोग क्षयावर गेला. मात्र ती पतिव्रता स्त्री आपल्या पुरुषाच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती. त्याचा देह क्षीण झाला तेव्हा ती अबला त्याच्या चरणांचे तीर्थ घेऊन काळ कंठू लागली. त्याच्या शरीराला घाण येऊ लागली. वैद्यही त्याच्या जवळ येईनात. मात्र त्या पतिव्रतेचे मन इतके चांगले होते की ती आपल्या पतीपासून क्षणभरही दूर जात नसे. पती जितके अन्न घेई तितकेच घास ती घेई. त्याला ते जसे औषध देत असत तसेच औषध ती सुद्धा घेत असे. तिची आई वडील मित्र आणि आप्तेष्ट तिला असे करण्यापासून परावृत्त करीत असत. मात्र ती पतिव्रता ज्ञानी स्त्री कुणाचेही ऐकत नसे. तिने दागिने व उंची वस्त्रे वापरणे सोडून दिले.
तिचा पतीवर फार जीव होता. त्याच्या पुढे इतर सुखे ती क्षुद्र मानत असे. दत्त आणि त्याची स्त्री या उभयतांचे आई-वडील श्रीमंत होते, मात्र पुत्र व सून यांची अवस्था पाहून त्यांना अतिशय दुःख होत असे. त्यांनी अनेक जपानुष्ठाने केली, मंत्रविद्येचा उपयोग केला, होम-हवन केले, असंख्य ब्राह्मणांना भोजन घातले, अनेक गुणी वैद्यांना बोलावणे धाडले. वैद्य येऊन दत्तास अतिशय गुणकारी रसायने व औषधे देत असे. मात्र दत्ता ज्या मोठ्या व्याधीने त्रस्त झाला होता, त्याच्यात सुधारणा घडण्याचा काही संभव नव्हता. म्हणून त्यांनी जाणत्या ज्योतिषाला विचारले. कुलदैवताची पूजा केली, मात्र काही केल्या पुत्र बरा होईना. याची स्थिती काही बरी नाही हे निश्चित. आता याचे रक्षण केवळ श्री शंकरच करेल. मानवी प्रयत्नाने हे शक्य होणार नाही, असे वैद्य म्हणू लागले. हे ऐकून माता-पित्यांना अतिशय दुःख झाले. ते चिंतातुर होऊन प्रार्थना करू लागले. हे जगन्नाथा दत्तात्रेया, हे श्री गुरुमूर्ती, आम्ही तुझी आराधना केली तेव्हा आम्हाला हा पुत्र लाभला, पण आम्हीच पापी. हा मोठा ठेवा आमच्याजवळ कसा राहणार? हे दत्तात्रेय, आमच्या वंशात हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे रक्षण तू जर केले नाहीस तर आम्हीही त्याच्यासोबत प्राण देऊ. माता-पिता अतिशय दुःख करू लागले. तेव्हा त्या मुलाने त्यांना आलिंगन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आमचे भोग इथेच संपले. जितके ऋण तुम्ही दिले तितके मी घेतले. आता यापेक्षा जास्त कसे घेऊ? हे ऋणानुबंध चुकणार नाहीत. मुलाचे हे बोलणे ऐकून माता-पिता मूर्छित झाले. अपार दुःखाने व्याकुळ होत त्यांनी पुत्राच्या अंगावर लोळण घेतली. ते म्हणाले, अरे राजा, आमची तुझ्याविषयीची सर्व आशा फोल ठरली. तू आम्हाला पोसशील अशी आम्हाला खात्री होती. तुला आता आमचा कंटाळा आला, म्हणून तू आम्हाला अशा म्हातारपणात सोडून जात आहेस. मग तुला धर्म कसा घडेल? आई वडिलांचे बोलणे ऐकून मुलगा रडत रडत त्यांना विनवता झाला. सर्व ईश्वराची करणी आहे, तिथे माणसाचा प्रयत्न काय चालणार? आई वडिलांचे हे ऋण कसे फेडावे? आईने मला दिलेल्या स्तनपानाची परतफेड पुढचे जन्म घेऊनही मला करता येणार नाही. मी तुझ्या उदरी जन्म घेतला, मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सुख न देता अतिशय दुःख दिले. मी महापापी आहे. आता तुम्ही दुःख करू नका, परमार्थावर दृष्टी ठेवा. जे काही घडणार आहे ते ब्रह्मादिकांनाही चुकलेले नाही. मुलाने आई वडिलांजवळ असे संभाषण केले. तसेच त्याने आपल्या स्त्रीला काय सांगितले ते जाणून घ्यावे. तो म्हणाला, हे प्राणेश्वरी, ऐक, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार श्रमलीस. तुझे कष्ट व्यर्थ गेले. तुझे माझे पूर्वजन्मीचे वैर होते, म्हणून मी तुला इतका पराकोटीचा त्रास दिला असे समज. तू माझ्या मागे या घरी राहशील तर माझ्या घरचे लोक तुला पोसतील. मात्र तुला ते पटणार नाही, तेव्हा तू आपल्या माहेरी निघून जा. तू सुंदर आहेस, मात्र तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी दैवहीन आहे. माझ्या अंगाला स्पर्श केलास तरीही तुझे सौभाग्य आता राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती मूर्छित झाली आणि त्याच्या पायावर डोके ठेवून दुःख करू लागली. ती म्हणाली, हे स्वामी प्राणेश्वरा, तुम्ही माझा अवेर करू नका. मला तुमच्याखेरीज अन्यत्र गती नाही. जेथे तुमचा देह असेल तेथे मी सोबत आहे. मी तुमच्यासह राहणार, यात शंका धरू नका. त्या दोघांचे बोलणे ऐकून गोपीनाथ व त्याची पत्नी जमिनीवर लोळण घेत शोक करू लागले. तेव्हा सुनेने आपल्या सासू-सासऱ्यांना उठवून त्यांना माझे पती वाचतील, याविषयी तुम्ही चिंता करू नका असे सांगितले आणि त्यांना विनंती केली, आम्हाला एखाद्या तीर्थक्षेत्री पाठवावे, कारण आता केवळ तो चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करील, ज्यांची सर्वत्र ख्याती आहे. हे नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. त्यांच्या केवळ दर्शनाने माझ्या पतीला बरे वाटेल, तेव्हा आम्हाला त्यांच्याकडे पाठवावे, अशी तिने विनंती केली. ही गोष्ट तिच्या माता-पित्यास व सासू-सासऱ्यास मान्य झाली आणि दत्त व त्यांची पत्नी उभयता सर्वांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्याकरता निघाली. आपल्या आजारी नवऱ्याला डोलीत बसवून ती स्त्री निघाली. तेव्हा जाताना तिने आपल्या सासू-सासऱ्यांना विनंती केली, आपण दोघांनीही स्वस्थ चित्ताने राहावे. माझा पती माझा प्राणच आहे आणि कुलदैवत माझे रक्षण करेल, असे म्हणून तिने सासू-सासऱ्यास प्रेमाने वंदन केले. तेव्हा त्याने तिला तुझे सौभाग्य स्थिर राहो असा आशीर्वाद दिला. तुझ्या सुदैवाने तरी आमचा मुलगा वाचू दे, असा आशीर्वाद देऊन माता-पिता तिला निरोप देते झाले. अशा प्रकारे ती पतिव्रता आपल्या पतीसहित निघाली. काही काळ प्रवास करून गाणगापुरात आली. वाटेत त्या रोग्याचे दुखणे बळवले. कफ, वात व पित्त यांचा प्रकोप झाला आणि गावात दाखल होताच तिच्यावर मोठे संकट आले. तिने श्रीगुरूंविषयी चौकशी केली. तेव्हा ते संगमावर गेले असल्याचे तिला कळाले.
त्यांच्या दर्शनाला जावे म्हणून ती लगेच निघाली. मात्र ती पतिव्रता होती. जेव्हा तिच्या पती जवळ आली तेव्हा अंतकाळ जवळ आलेल्या तिच्या पतीचे प्राण हरपले. त्या स्त्रीने आक्रोश करत भूमीवर लोळण घेतली. स्वतःला भोसकून घेण्यासाठी तिने हातात सुरी घेतली. तेव्हा ग्रामस्थांनी तिला तसे करण्यापासून परावृत्त केले. ती जमिनीवर डोके आपटू लागली. छातीवर दगड मारून घेऊ लागली. केस मोकळे सोडून आक्रोश करू लागली. देवा, काय केलेस हे? मज गरीब गायीला का बरे गांजलेस? तू प्राणरक्षण करशील ही आशा धरून मी इथवर आले. पूजेसाठी देवळात जावे, तो देऊळ अंगावर पडून घात व्हावा अशी गोष्ट घडल्याचे कानावर आले होते. मात्र आज ते माझ्या बाबतीत घडले. उन्हाळ्यात उन्हाने बेजार झालेल्या मनुष्य वृक्षाखाली उभा राहावा आणि तो वृक्ष त्याच्यावर कोसळून पडावा तसे माझे झाले आहे. तहानेने व्याकुळ झालेला माणूस गंगेपाशी जावा आणि सुसरीने त्याचा घात करावा तसे माझे झाले आहे. वाघाच्या भयाने गाय पळत जावी आणि तिने ज्याचा आधार शोधावा तो यवन असून त्यानेच तिचा वध करावा तसे माझे झाले आहे. मी किती पापी आहे. मी माझ्या पतीला त्यांच्या आईवडिलांपासून दूर घेऊन आले आणि मीच त्याचे प्राण घेतले. अशा रीतीने ती दुःख करत असताना तिथे आलेले ग्रामस्थ तिचे दुःख हलके करण्यासाठी अनेक प्रकारे तिचे सांत्वन करू लागले. सुवासिनी स्त्रिया तिला म्हणू लागल्या, तू का बरे दुःख करतेस? रडू नकोस. जे घडणार आहे ते कुणाला चुकले आहे का याचा मनाशी विचार कर. त्यांचे बोलणे ऐकून तिला अतिशय दुःख झाले. ती आपल्या जन्मापासूनचा सर्व क्रम आठवू लागली. ती म्हणाली, माय बहिणींनो, माझे ऐका. मी आता जिवंत कशी राहू? माझा पती जगेल अशी आशा धरून मी याला इथे येऊन आले. आता कुणाला शरण जाऊ? माझे रक्षण कोण करेल? माझ्या प्राणेश्वराविना मी कशी जगू? बालपणी मी गौरी आणि शंकरांची पूजा केली. विवाह झाल्यानंतर मी मंगळागौरीची पूजा केली. सौभाग्य अखंड राहण्याच्या आशेने मी भवानीची पूजा केली. अनेक सुवासिनी मला अनेक व्रत करावयास सांगत असत. त्या मला जे जे व्रत सांगत ते व्रत मी करीत असे. मात्र आता सारे काही व्यर्थ आहे. माझ्यावर गौरी रुसली आहे आणि आता माझ्या हळदी कुंकवाला आणि मंगळसूत्राला चोर लागले आहेत. माझी कंकणे आणि चोळी मी अग्नीला अर्पण करत आहे. माझे पुण्य कुठे गेले? मी गौरीनाथाची पूजा उगीचच केली असे वाटते. माय बहिणींनो, माझी ही निर्वाणीची अवस्था त्याने का हो केली? मी आता कशी जगू? पती हाच माझा प्राण होता. तो अन्य लोकांसारखा सामान्य नव्हता. तो माझा प्राणांचा ईश्वर होता. ही पतिव्रता रडत अशा रीतीने शोक करू लागली आणि मृतपतीच्या मुखाकडे पाहून सतत दुःख करीत राहिली. प्रेताला आलिंगन देऊन रडत रडत ती आपल्या पूर्वीचे सुखाचे दिवस आठवू लागली. ती म्हणू लागली, हे प्राणेश्वरा, माझा हात का रे सोडलास? तुम्हाला माझा कंटाळा आला म्हणून तुम्ही माझी उपेक्षा केलीत काय? मी तरी कशी दैवहीन? नदीच्या काठाला मडके आपटले की ते फुटते तसे तुम्ही आयुष्य संपवून नाहीसे झालात. मी तुमच्या आईवडिलांना सोडून तुम्हाला परदेशात घेऊन आले. दशरथाने जसे श्रावणाला मारले तशी तुमची जनकजननी त्यागून मी तुम्हाला आणले. आता तुमच्या मृत्यूची वार्ता ऐकून ती दोघंही प्राणत्याग करतील. म्हणजे माझ्याकडून 3 हत्या होणार. मी तुमची वैरी नाही. मी खरोखर पतीचा घात करणारी महापापीण आहे. हे उदारा, हे प्राणेश्वरा, मीच तुमचा बळी घेतला. मी पापी चांदाडी नाही अशी सर्वजण माझी निंदा करतील. मी तुमची स्त्री नसून तुमची शत्रू आहे. तुमच्या उरात धारदार सुरी खुपसून मी स्वतःच तुमचा प्राण घेतला आहे. तुमचे माता पिता सर्व बंधू तुमच्या मरणाच्या वेळी तुमच्यापाशी असावयास हवे. मात्र त्यातही मी विघ्न आणले. माझ्या वृद्ध सासूला व सासऱ्यांना तुमच्याबद्दल फार आशा होती. त्यांची हौस पुरली नाही. त्यांना सोडून कसे जाता? तुम्ही त्यांच्या पोटचे एकुलते एक पुत्र. तुम्हाला त्यांना पोसायचा कंटाळा आला म्हणून आम्हाला सोडून तुम्ही जात आहात का? आता मी कुठे जाऊ? माझे पोषण कोण करेल? प्राणेश्वरा, तुम्ही मला सोडून का बरे निघून गेला? तू माझ्या प्राणांचा स्वामी. मी तुझी ममता कशी विसरू? तू मला प्रेमभावाने सांभाळेस. तू अन्य लोकांसारखा नव्हतास. तुझ्या डाव्या हाताची उशी करून मी निजत असे. जणू मला दुसरी शय्या ठाऊकच नव्हती. आता माझे अंतःकरण विदीर्ण होत आहे. त्यापासून मी कशी वाचू? मी तुझे गुण किती आठवू? तू पती नसून माझा प्राणच होतास. तू गेलास. आता मी कशी वाचणार? आता मी कुणाच्या आश्रयात जाऊ? माझे पोषण कोण करील? बालविधवा म्हणून मला कोण हिणवतील? मला काही कळू न देता हे प्राणनाथा तुम्ही प्राणत्याग केलात. मी केशवपण करून आता कुठे जाऊ? तुझ्या प्रेमाने भरलेली मी माझ्या आईवडिलांनाही विसरले होते. त्यांची वारंवार बोलणी येत असत तरी मी गेले नाही. हे उदारा प्राणेश्वरा, आता मी त्यांच्या घरी कशी जाऊ?
ते माझी आता उपेक्षा करतील. आता मी दैन्यवृत्ती कशी धरू? जोपर्यंत तुझे छत्र होते तोपर्यंत मला सर्वत्र पवित्र मानित असत. सर्व इष्ट मित्र मला मान देत असत. तेच आता माझी निंदा करतील. मी सासू-सासऱ्यांकडे गेले तर मला पाहताच त्यांना दुःखाने मरण येईल. प्राणेश्वरा, तुमच्याशिवाय ते घर अरण्यासारखे झाले आहे. तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून मी आले. आता तुम्हाला इथेच ठेवून मी पापी राक्षसीन घरी कशी जाऊ? ती स्त्री अशा प्रकारे शोक करीत होती तेवढ्या तिथे एक सिद्ध आला. भस्म लावलेला, जटा धारण केलेला, रुद्राक्षमाळा घातलेल्या, हातात त्रिशूळ धरलेला असा तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तू एवढा तीव्र शोक का करतेस? नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगणे कर्मप्राप्त आहे. तुझ्या रडण्याचा काही उपयोग होणार नाही, तेव्हा तू शोक करू नकोस. तू जरी 8 दिवस रडत राहिलीस तरी प्रेत जिवंत होणार नाही. ललाटी जे लिहिले असेल तसेच घडेल. हे दुःख नसून मूर्खपणा आहे. मरण सर्वांना येणार आहे, हे तुलाही ठाऊक आहे. या पृथ्वीवर कोण आहे जो वाचलेला आहे ते मला सांग. तू ज्याला तुझा प्राणेश्वर समजतेस त्याचा जन्म कुठे झाला? तुझा जन्मही अन्यत्र झाला. तुझे माता-पिता कोण? गंगेला पूर येतो तेव्हा त्यात अनेक प्रकारची लाकडे वाहत येतात. ती एकत्र मिळतात आणि चहूकडे दूर निघून जातात. एखाद्या वृक्षावर अनेक पाखरे येतात. तिथे 4 प्रहर व्यतीत करतात आणि पुढे 4ही बाजूस उडून जातात. हा संसारही असाच आहे. येथे कोण वाचला? बायका मुलांच्या मोहात लोक सापडतात. तू त्याच मोहाने पतीला आपला म्हणतेस. गंगेच्या पाण्यावर जसा फेस येतो तसा हा देह आहे. तो टिकणारा नव्हेच. या देहासाठी तू शोक करू नकोस. हा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. सर्व गुण त्यांचेच आहेत. आपले कर्म जसे असते तसा गुण उत्पन्न होतो. जसे गुण तसे कर्म घडते. कर्मानुसार दुःख प्राप्त होते आणि माया मोहातूनच मायेचे संबंध जोडले जातात. मायेच्या अनुसार तिचे सत्व, रज व तम हे 3 गुण उपजतात आणि या 3 गुणांचाच हा देह बनतो. हा संसारही कर्माच्या अधीन असून येथे प्रत्येकाला आपल्या पूर्वसंचित कर्माप्रमाणे दुःख व सुख भोगावे लागते. कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवांचाही कालांतराने अंत होतो. तिथे मनुष्याचा काय पाड? काळ हाच सर्वांचे कारण आहे. देहाचे गुणही कर्माधीन असतात. देह स्थिर अशी कल्पना केली तरी त्यातील पंचमहाभूतांचे गुण देहामध्ये समान रूपाने स्थिर असतात. जसे पृथ्वीचा गुण जडत्व, जलाचा गुण प्रवाहित्य हा स्थिर असतो, अर्थात सर्व देहामध्ये हे गुण तसेच राहतात. तसेच हा पंचभूतात्मक देह काळ, कर्म व गुण या सर्व सामान्य गोष्टींच्या अधीन असतो. तो उत्पन्न झाला तरी मनाला संतोष होऊ नये आणि तो मेला तरी त्याचे दुःख करू नये. मानवाच्या गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत हा देह नाशिवंतच असतो. त्याचे गुण व कर्म यांचा तपशील जसा असेल त्याप्रमाणे तो जगतो किंवा मरतो. कुणाला लहानपणीच मरण येते, कुणाला म्हातारपणी मरण येते. अर्थात जसे ज्याचे अर्जित असेल त्याप्रमाणे घडते. पूर्वजन्मातील अर्जित कर्मानुसार पत्नी, पती वगैरे नातलगांसह त्यांना पापपुण्याप्रमाणे अंशतः दुःख व सुख भोगावे लागते. आयुष्य हे सुख-दुःखमय असून सर्वजण हे ब्रह्मलिखित पाप व पुण्यानुसार अटळपणे भोगीत असतात. विद्वानही त्यातून सुटत नाही. एखाद्या वेळी पुण्याईच्या बळावर कर्म ओलांडता येईल, पण देव, दैत्य किंवा मानव कुणालाही काळ सोडत नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. इंद्रजाल, जादू, नजरबंदीसारखा म्हणजेच खोटा आहे, पण त्याचे दुःख करू नये. शेकडो हजारो जन्मांमध्ये तू कुणाकुणाची पत्नी होतीस, तेव्हा आता तू मूर्खपणाने व्यर्थ दुःख करीत आहेस. हे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. मनुष्याचा देह म्हणजे त्वचा, मांस, शिरा, रक्त, मेद, मज्जा, अस्थी, विष्ठा, मूत्र, शेंबूड हेच आहे. अशा या घाणेरड्या शरीरात स्वहितार्थ असते तरी काय? सर्वत्र मल, मूत्र, रक्त भरलेले असते. त्यासाठी तू शोक का करत आहेस? स्वतःचा विचार कर. कोणता मार्ग भलेपणाचा आहे ते पहा. संसार सागरातून कसे तरून जाता येईल ते पहा. अशा प्रकारे या तपस्व्याने तिचा बोध केला तेव्हा तिच्यामध्ये विवेक उपजला आणि तिने आपला शोक आवरला. तिने हात जोडले, सिद्धाच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी विनवणी ती करू लागली. मी कोणत्या मार्गाचा अवलंब करू स्वामी? तुम्ही जसे सांगाल तसे मी करते. तुम्ही मला माता-पित्यांसारखे आहात. माझा उद्धार करा असे ती म्हणू लागली. हा संसार सागर मी कसा तरून जाईल? मी यापुढे तुमच्या सांगण्यानुसार वागेन असे म्हणून ती पुन्हा सिद्धांचे चरणवंदन करू लागली. तिचे वचन ऐकून तो सिद्धयोगी तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तरपणे सांगता झाला. सरस्वती गंगाधर हे श्रीगुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे. त्या श्रवण केल्याने सर्व पापे दूर होऊन सकल इष्ट साध्य होते.
या श्री गुरुचरित्रामृतामध्ये रोगी ब्राह्मण मृत झाल्याचे आणि तारणकर्त्या श्री गुरुनाथांचे वर्णन झाले आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा मृत ब्राह्मणाच्या पत्नीचा शोक वर्णन करणारा हा 30वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.